प्रवासामध्ये तुम्हाला सतत मळमळतं का? असं वाटतं का चक्कर येते, उलटीची भावना होते का? मग हे का होतं? बघा, जेव्हा तुम्ही प्रवास करत असता तेव्हा मेंदूमध्ये काही सूचना जातात. जसं डोळे काय सांगतात की येस यू आर सिटिंग ऑन वन पोझिशन, तुम्ही हलत नाही आहात. सो मेंदूला काय वाटतं, येस आपण शरीर एका जागीच आहे. पण कानामधलं द्रव्य हे हलत असतं आणि त्यामुळे मेंदूकडे सिम्पटम काय जातो की अरे शरीर तर मुव्हिंग आहे. सो मेंदू आपला एकदम कन्फ्यूज होतो, नर्वस होतो आणि मग आपल्याला असं वाटतं की आपल्याला मळमळत आहे, गिडीनेस जाणवतो. मग अशा वेळी आपण काय काळजी घ्यायला पाहिजे? तर आपल्याकडे वेलची हे असं उत्तम औषध आहे की त्यामुळे आपल्या ब्रेनचं जे कॉर्डिनेशन, स्त्राव जे अतिप्रमाणात स्त्रवतात ते कमी व्हायला मदत होते. त्यामुळे अशा वेळी तुम्ही तोंडामध्ये वेलची चघळलीत तर हे मळमळण्याचं प्रमाण कमी होतं. किंवा ॲक्युप्रेशर या शास्त्रामध्ये असं सांगितलंय की तुमच्या रिस्टच्या खालची जी 2 बोटं आहेत इथे जर तुम्ही प्रेशर दिलं तर तुम्हाला प्रवासामध्ये मळमळ होणार नाही. आणि त्यानंतरही सोपा उपाय म्हणजे तोंडामध्ये थोडासा आलं, लिंबू आणि मीठ असं थोडासा रस आपण जर चघळला मध्ये मध्ये, किंवा आल्याचा तुकडा आहे त्याच्यावर थोडंसं मीठ लावून चघळलं तरीही आपल्याला प्रवासात मळमळत नाही. तर हे उपाय तुम्ही नक्की करून बघा आणि आम्हाला सांगा की तुम्हाला कसा उपयोग झाला.